येवला तालुक्यातील पारेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत होती। त्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या। दरम्यान परवा मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी सोमनाथ शंकर काळे यांच्या विहिरीत मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला। याची खबर वन विभागाला मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्या मृत बिबट्यास बाहेर काढून त्यावर येवला येथील पशुवैद्यकीय विभागात तपासणी करण्यात आली। वन विभागाच्या निफाड येथील कार्यालयात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वन विभागाने पत्रकारांशी बोलताना दिली। दरम्यान यावेळी वन विभाग येवल्याचे भाऊसाहेब माळी, पंकज नागपुरे, गोपाल राठोड व परिसरातील नागरिक शेतकरी यांनी बिबट्यास बाहेर काढण्यात मदत केली। सोमनाथ शंकर काळे यांच्या शेतातील विहिरीत वन्यप्राणी बिबट पडल्याचे कळले। आम्ही आमचा स्टाफ वगैरे सर्व समक्ष जागे येऊन त्याला बघितला असता तो विहिरीत मृत अवस्थेत होता। आम्ही जाळीच्या हलगत काढून आता त्याला पुढील कारवाईसाठी येवला येथे वैद्यकीय अधिकारी तिथं पीएम करून आणि दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।